तास। रत्नागिरी आसमंत बेनेवोलन्स फाउंडेशनच्या सागर महोत्सवाची सांगता कर्ला चिंचखरी येथील खारफुटीच्या पाहणीने झाली। खारफुटी जंगलाची सफर अभ्यासक विद्यार्थ्यांनी केली। सागराचे संवर्धन आणि खारफुटी जंगलांचे संवर्धन करण्याची शपथ सर्वांनी घेतली। खारफुटी अभ्यास सहलीत सुमारे 100हून अधिक विद्यार्थी, अभ्यासक, संशोधक आणि पर्यटकांनी भाग घेतला। यामध्ये गोदरेज मॅंग्रोव्हर्सचे हेमंत कारखानीस, शांभवी चव्हाण यांनी खारफुटी खाडी किनारी दिसणारे पक्षी, जैवविविधता आदींची सुरेख माहिती दिली। असं म्हणतो आपण ताकदवर झाड, वडाचं जरी लावलं की पिंपळाचं झाड लावलं तरी ते इकडे ग्रो होणार नाही, पण आपले मँगोज आरामात ग्रो होणार का सांगते। सगळ्यात पहिला का इथे खूप जास्त पाणी आहे, बरोबर। इकडे हाय टाइड लो टाइड दिवसातून 2 वेळा येते, म्हणजेच काय दिवसातून 2 वेळा 6-6 तास हे मँग्रोव्ह पाण्यामध्ये घेरलेले असतात। म्हणजेच काय वॉटर लॉक कंडिशन आहे, त्यामुळे इकडे बाकीची झाडं डिकम्पोज होणार, हे डिकम्पोज होत नाहीत का पुढच्या वेळेस सांगते, लक्षात ठेवायचा पॉईंट। तर पहिला आहे आपला वॉटर लॉक कंडिशन। वॉटर लॉक कंडिशन होते म्हणजेच काय इकडे हाय टाइड लो टाइडचं फ्लक्च्युएशन आहे, जे करंट आहे पाण्याचं ती आपले बाकीची झाडं सोसू शकत नाही, ते लो टाइडच्या फ्लशनी किंवा हाय टाइडच्या जोराने ही सगळी झाडं जी आहेत ती तुटून पडू शकतात। टेरेस्ट्रियलवाली मँगोज पडत नाहीत का, अडॅप्टेशन मध्ये सांगणार, सगळे लिमिटिंग फॅक्टर्स बघतोय आपण, ठीक आहे। त्यानंतर आपण बघू शकतो की आता इकडे पूर्ण पाणी पाणी आहे, बरोबर। म्हणजे आता मला एवढं फक्त सांगा, कॉलेज स्टुडंट्स की कोणी सांगू शकतं झाडं श्वास कशाने घेतात आणि काय घेतात? लीव्हजनी। आणि काय इंटेक करतात? कार्बन डायऑक्साईड की ऑक्सिजन? सगळं चुकीचं शिकवलंय तुम्हाला, सगळं चुकीचं शिकवलंय। पानांनी आतमध्ये कार्बन डायऑक्साईड घेतो, ठीक आहे, पण ते रेस्पिरेशन नाहीये, ते फोटोसिंथेसिस आहे, ते जेवण बनवायचं काम आहे। सगळी झाडं आपल्यासोबत, सगळ्या प्राण्यांसोबत ऑक्सिजनच इंटेक करतात, आणि ते कुठून रेस्पिरेशन करतात? त्यांच्या मुळांनी। शिकवलंय ना की पाण्यासोबत ऑक्सिजन पण इंटेक होतो मातीमधून, हा, तर ऑक्सिजनचा इंटेक आपल्या मुळांमधून होतो झाडांच्या। आता इकडे पाणी आहे जमिनीच्या खाली, मग ते ऑक्सिजन मिळणार आहे का त्यांना? नाही मिळत, मग त्यासाठी सुद्धा अडॅप्टेशन असतं, ते म्हणजे आपले ब्रीदिंग रूट्स। सगळे बघितलं मँगोच्या आजूबाजूला बघा मध्ये मध्ये काटे सारखे स्ट्रक्चर बाहेर येते, रेड मँगो इकडे दिसत नाही जास्त, सांगते ते पण का, तिकडे बघा पुढे दिसतात थोडी काटे सारखे स्ट्रक्चर बाहेर आलेले आहेत पुढे, ते सागर महोत्सवाचे हे 3रे वर्ष होते। रत्नागिरी तालुक्यातील कर्ला येथील जेट्टीवरून होडीने खारफुटी जंगल सहलीस सुरुवात झाली। सफरी दरम्यान ब्राह्मणी, घार, बगळा, खांड्या, पान कावळा, कावळे, काळ्या डोक्याचा बगळा, साळुंकी आदी पक्षी पाहायला मिळाले। कर्ला येथील सुशेगाद जलविहारच्या संजीव लिमये आणि कौस्तुभ लिमये यांच्या या सहलीकरिता सहकार्य लाभले। आसमंत फाउंडेशनचे संस्थापक संचालक नंदकुमार पटवर्धन आणि संचालक फर्ग्युसन कॉलेजचे विद्यार्थी आणि राज्याच्या विविध भागातून आलेल्या विद्यार्थी, शिक्षक आणि पर्यावरण प्रेमींनी, तज्ञ अभ्यासकांनीही या सफरीमध्ये माहिती घेतली। सगळं कळलं, सगळं मस्त मस्त आहे, पण मेन गोष्ट की हाऊ दे आर बेनिफिशियल फॉर नॉट मॅन बोलणार फॉर इकोसिस्टम। सो सगळ्यात पहिलं ॲज दे आर कोस्टल फॉरेस्ट, पुढे सो ॲज दे आर कोस्टल फॉरेस्ट दे ऍक्ट ॲज बफर बिटवीन लँड अँड सी, दे प्रोटेक्ट अस फ्रॉम व्हेरियस हे बघितलं का? फारंट बघितलं का? प्रचंड प्रचंड होय, हे बघ वरती महाभयानक आहे, हळू पण मस्त मिळाला होता मागच्या, आहे ना माझ्याकडे तो, आहे ना। व्हिडिओ सगळ्यांना दाखवणं शक्य नाही, पण माहिती म्हणून सांगतो, काही त्यातले असे असतात एकमेकांना असे पकडून असे ब्रिज बनवतात, आणि बाकीचे दोन फांदे दुसऱ्यांना सेफ काही उंचावर आणि बाकीचे ही खरोखर अभ्यास झालेली आहे।
आग्या मुंग्या संभवी आग्या मुंग्या आणि मालवणी घुमणे ओंबील ओंबील आम्ही ओंबील म्हणतो रत्नागिरी. आंबट असतात आंबट म्हणून ओंबील ते ओंबील म्हणतात. कोस्टल फॉरेस्ट. खाऱ्या आणि गोड्या पाण्यात राहणारी खारफुटी झाडांची मुळे पाने वेगवेगळे असतात. खारफुटी वनस्पतींची जंगले वाढण्याची गरज आहे. भरती ओहोटीच्या काळातही खारफुटी तग धरून राहू शकते. अनेक येथे प्रकारचे प्राणी वास्तव्याला येतात. यामध्ये अनेक प्रकारचे पक्षी, कीटक, मासे, खेकडे, जलचर यांचा समावेश आहे. खारफुटी जंगलांची वैशिष्ट्ये. त्सुनामी आली तरीही खारफुटी समुद्राचे आक्रमण रोखून धरू शकते. खारफुटी जंगल जमिनीची धूप थांबवतात. अन्य झाडांपेक्षा तिप्पट ऑक्सिजन निर्मिती, अन्य झाडांपेक्षा 5 पट कार्बन डायऑक्साइडचे शोषून घेतात असे सांगितले गेले. One plant produces 10 million seeds. One plant produces 10 million seeds in 1 year. 1 year. 1 year. So you can destroy that plant wherever you find it. डिस्ट्रॉय म्हणजे त्याच्या बिया तर राहणार ना, पण ते आणखीन पोसणार. समजा हे मी तोडलं तर याच्यामध्ये काही कळ्या पण आहेत ना, त्याने ना डेव्हलप होणार असं. तेव्हा तुम्हाला जर तोडावं असं वाटलं तर हे तोडा. म्हणजे मी ऍडवाइस करीन की तुम्ही तोडा. एक तरी फावली प्रत्येक. पण नाही, एक मिनिट, एक परत माझा क्वेश्चन आहे. रानमारी कुठे वाढतं? कुठेही वाढतं. हो, पण मँग्रोव्ह हे फक्त सॉल्ट. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.